नमस्कार मंडळी, MT ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज मी आमची जी जिमनी आहे, सुझुकी मारुतीची जिमनी, तिचा आज रिव्ह्यू करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय। आज मी ही गाडी जवळजवळ 14,000 किलोमीटर रनिंग करून आलेलो आहे। जवळजवळ गाडी पूर्णपणे 14,000 रनिंग झालेलं आहे या गाडीचं। म्हणून म्हटलं की तुम्हाला काही याच्याबद्दल थोडी माहिती द्यावी। गाडी कशी आहे, परफॉर्मन्स कसा आहे, गाडी किती साधारण रेंज मध्ये चालते एका पेट्रोलच्या टाकीमध्ये, तर हा सगळा विषय आज तुमच्या समोर मांडावा अशी माझी इच्छा झाली। म्हणून मी हा आज व्हिडिओ करायचं ठरवलं। चला मंडळी, सगळी माहिती तुम्हाला डिटेल्स मध्ये आता देतो। हे आता MID आहे, हे बघा 16,476 टोटल माझ्या गाडीचं रनिंग झालं। आणि साधारण ॲव्हरेज सिटी मध्ये ती 11 ते 12 ॲव्हरेज देते। हायवेला गेल्यानंतर कमीत कमी 15 15.5 एवढं ॲव्हरेज कंटिन्यू पडतं। आणि ही गाडी एका पूर्ण टँक मध्ये कमीत कमी 300 ची रेंज आरामशीर गाठून देते। आज ही गाडी 16,000 म्हणजे 476 जवळजवळ 16,500 रनिंग करून आलेली आहे। त्यामुळे आज ह्या गाडीचा रिव्ह्यू देण्यात मला खूप बरं वाटतं। आणि ह्या गाडीमध्ये परफॉर्मन्स इतका छान आहे, सुझुकीने खूप छान मॉडेल हे बनवलेलं आहे। प्रत्येकाला ज्याला ऑफरोड करायचं आहे किंवा ज्याचे गावाकडे जायचं असेल, कुठे काय असेल तिथे ऑफरोड असेल किंवा तो रोड बरोबर नसेल, तर ह्याला ही गाडी खूप छान परफॉर्मन्स देते, ॲव्हरेजही छान देते। आणि त्याचप्रमाणे गाडी ही आहे टॉप मॉडेल, जे मी घेतलंय सुझुकी कडनं। हे जवळजवळ मला 16 लाखाला बसली, सगळा जो काय डिस्काउंट वगैरे करून। हिला फुल्ली LED दोन्ही लाईट आणि त्याला जे वॉशर आहेत। आणि ही गाडी नेताना इतकं मस्त वाटतं, चालवताना कुठलाही त्रास या गाडीत होत नाही। फक्त एकच गोष्ट ह्याच्यात हे आहे की मागे तुम्ही 2च माणसं बसवू शकता, पुढे 2 आणि मागे 2, टोटल 4 सीटर गाडी आहे। हिची डिक्की पण छान आहे, जवळजवळ 296 लिटरची डिक्की आहे। आणि सगळ्या बाजूनी हे टायर वगैरे छान, त्यांचं मॅगव्हील आहे टायरला। आणि हे अजून कंपनीचेच टायर, मी बदलले नाहीयेत, पण मला अजून गरज वाटली नाही तेवढं मी फुल्ली ऑफरोड ज्याला म्हणतात ते मी काही केलेलं नाही। आणि ह्याच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही रनिंगला खूप छान आहे। हा, गाडी तुमची जसं म्हणाल की बाबा पळणार नाही, थोडीशी अंडर पॉवर आहे, पण त्याचा तुम्हाला थोडा सुद्धा त्याचा हे जाणवत नाही की बाबा अंडर पॉवर वाटत नाही गाडी ज्यावेळी चालवायला बसता त्यावेळी। हे बघा, ही ड्रायव्हर सीट, ही पॅसेंजर सीट, को ड्रायव्हर सीट ज्याला म्हणतो आपण। ह्याला आम्ही कंपनीने आम्हाला कव्हर वगैरे दिली त्यावेळेला, कारण ह्याला 6 एअरबॅग आहेत। त्यामुळे ह्या 2 पुढच्या आणि असं जरा मागे या, म्हणजे तुम्हाला दाखवतो। ह्या 2 मागे अशा 2 सीट्स आहेत, ह्या अशा टोटल 4 सीट आहेत। आता हे मी इथे हे Amazon वरनं मागवून हे इथे बसवलेलं आहे, कारण हे जर ऑन राहिलं आणि इथे कोण बसलं तर गाडी सारखी इंडिकेट करत बसते। त्यामुळे तो आवाज, त्या आवाजाचं हॅरेसमेंट होते, म्हणून शेवटी हे आणून बसवलंय। ह्या आहेत Amazon वरनं मागवलेल्या सीट बेल्ट क्लिप, ह्या तुम्ही Amazon वरनं मागवू शकता। जर तुम्ही गाडी घेणार असाल तर ह्या तुम्हाला मागवाव्या लागतीलच, कारण तुम्ही दरवेळेला जर पट्टा ताणून ठेवला तर तो पट्टा खराब होतो। त्यामुळे ह्या क्लिप तुम्ही Amazon वरनं मागवा। ही मागची डिक्की आहे,
याच्या खाली तुमचं इथे स्पेअर व्हील येतं, त्याचप्रमाणे इथे तुमचा जॅक पाना सगळं येतं आणि ही वर मोकळी जागा आहे. साधारण 4 माणसांचं सामान आरामशीर ह्याच्यात राहतं. आता हे थोडस मी म्युझिक सिस्टीमची आवड असल्यामुळे थोडस हे बसवलंय, पण अतिशय पेस चांगला आहे या डिकीमध्ये. इथे लाईट पण दिलेला आहे डिकीमध्ये, हा लाईट आहे, रात्रीच्या वेळेला ह्याचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे ही मागची ही स्पेअर व्हील आहे. या स्पेअर व्हीलच्या बरोबर इथे हा वायफर आहे बॅक क्लिनिंग करायला. ज्यावेळी पाऊस असेल, चिखल असेल, त्यावेळी ब्लॅक क्लिनिंग करण्यासाठी हा वायफर आहे. आणि ह्याच्या ज्या काचा आहेत ह्या सगळ्या काचा टिंटेड आहेत. म्हणजे तुम्हाला जर बाहेर तुम्ही जाताना तुम्हाला याला कुठल्याही प्रकारचं हे बसवायला नको, फिल्म वगैरे मारायची गरज लागत नाही. आणि एसी त्यामुळे अतिशय व्यवस्थित थंड राहतो. त्यामुळे गाडीचा हा परफॉर्मन्स इतका छान आहे की तुम्हाला ह्याच्यात थकावट कधी जाणवत नाही ड्रायव्हिंग करताना किंवा बाजूला बसलेला. असा ह्या गाडीचा परफॉर्मन्स आहे. अशी सिटिंग अरेंजमेंट, डिकी ज्याला आपण मागचा जो बुटपेस म्हणतो तो, आणि त्याप्रमाणे ही गाडी इतकी परफॉर्मन्स मला छान आहे. मी अजून इथं फुल्ली ऑफरोडिंग केलं नाही, पण ते करणार. ते ज्यावेळी करीन त्यावेळी त्याचाही व्हिडिओ तुम्हाला टाकीन. पण माझं सांगणं आहे की ज्याला आपल्या घरात एक ऑफरोडर गाडी पाहिजे त्यांनी ही गाडी नक्की चूज करावी आणि घ्या. मुळात अशी गोष्ट आहे की ही गाडी तुम्ही कुठल्याही लहान रोडला चालवू शकता. तसेच सिटीच्या बारक्या रोडला सुद्धा तुम्ही, छोटे छोटे रोड असतात, गल्लीबोळ असतात, त्याच्यात सुद्धा तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे ही गाडी आपल्याला बाहेर काढून आणते. त्यामुळे ही गाडी थोडीशी घरगुती पण होते आणि लॉंग रनिंगला पण चांगली आहे. त्यामुळे ह्या गाडीचा परफॉर्मन्स मला तुम्हाला सांगावासा वाटला म्हणून आज हा व्हिडिओ मी केला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतात बघायला ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करून तुम्ही, आणि नक्की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर आणि लाईक करायला सांगा.